8th day of Saint Jerome Novena, Mass Intention, Thanksgiving to Saint Anthony by Pramila Das, Thanksgiving to Saint Jerome by Pramila Das, Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez, Thanksgiving to Saint Jerome by Kevin Victor Rodriguez, Thanksgiving to Saint Jerome by Moses Strawberry and family, for the blessing and success in business by one person, Thanksgiving to Saint Jerome by Krupa Raj Board, Thanksgiving to Saint Jerome by Krupa Mata Board, Thanksgiving to Saint Jerome by Krupa Deep Board, Thanksgiving to Saint Jerome by Vincent D'Souza and family, Thanksgiving to Saint Jerome by P.R. Rodriguez and family, soul of Angela and James Pereira by Valencia Francis Fernandez, for the good health of Gordon J. Pereira by Elizabeth J. Pereira, for the gift of a child by Elizabeth J. Pereira, for the peace and happiness in family by Elizabeth J. Pereira, for the good health of Gavin Gonsalves by Janessa Gavin Gonsalves, Thanksgiving to Saint Jerome by Valentinian Matthias, soul of Catherine and Manuel D'Souza by Flory D'Souza, soul of Dhaval Atul Shah by Renzi Edwin D'Souza, soul of Wallace Joaquin Rodriguez by Mary Wallace Rodriguez, soul of Augustine Paul D'Souza by one person, soul of Cecil and Paul D'Souza by one person, soul of Annie and Robert Vaz by one person, Thanksgiving to Saint Anthony by Flory Fernandez, Thanksgiving to Saint Jerome by Flory Fernandez, Thanksgiving to Saint Anthony by Emma and family, Thanksgiving to Jesus and Saint Jerome by Cynthia Fernandez and family, for the departed soul of Rodriguez family by Justin Master, soul of Sona by Louise Vaiti by Justin Master, departed soul of De Mello family by Vincent De Mello, for the good health by Vincent De Mello, soul of Nunes family by Gracie Vincent De Mello, to get job in foreign by Lee Vincent De Mello, Thanksgiving to Saint Jerome by one person. तिने प्रभूचे आभार मानले, प्रभूचे गुणगान गायले
आपल्या जीवनात देखील सदैव आपण प्रभूचे आभार मानावे, प्रभूचे गुणगान गावे. म्हणून आजच्या पवित्र निस्सामध्ये प्रार्थना करूया आणि त्यासाठी संत जेरोमची मध्यस्थी मागूया. ज्या वेळेला प्रभूचे आभार मानण्यासाठी, त्याचे गीत गाण्यासाठी, त्याचा महिमा वर्धिण्यासाठी आपण मागे पडलो असतो, तर त्याबद्दल मनामध्ये दुःख धरूया, परमेश्वराची क्षमा मागूया आणि ह्या पवित्र उत्सवामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस, हे प्रभू आम्हाला दया कर. पापी लोकांना तू क्षमा आणि शांती देतोस, हे ख्रिस्त आम्हाला दया कर. अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस, हे प्रभू आम्हाला दया कर. सर्वसमाधान परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वजनिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, मृत्यूच्या बंधनातून मानवजातीला मुक्त करण्यासाठी तू आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठविलेस. तुझ्या पुत्राने मानव म्हणून जन्म घेतला. त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी करीत आहोत. तो आमच्या मनुष्यपणामध्ये सहभागी झाला. आम्हाला त्याच्या दैवीपणामध्ये सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. शमूएलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. शमूएलचे दूध तुटल्यानंतर हन्नाने त्याला बरोबर घेतले आणि 3 वर्षाचा एक रोहा, एक एफाबर सफेद आणि द्राक्षाचा एक मुदला घेऊन ती शिलोस परमेश्वराच्या मंदिरात आपल्या छोट्या बाळासही आली. त्याने द्रोहा बली दिली आणि बाळाला एलीकडे आणले. मग हन्ना त्याला म्हणाली, महाराज, अगदी तुमच्या गळ्याशपथ सांगते, इथे तुमच्याजवळ उभी राहून परमेश्वराची याचना करणारी स्त्री ती मीच. महाराज, या बाळासाठी मी याचना केली होती. मी मागितले होते ते परमेश्वराने मला दिले आहे. म्हणूनच मी देखील ते परमेश्वराला देत आहे. त्याचे सारे आयुष्य परमेश्वराला वाहते. मग त्यांनी तिथे परमेश्वराची उपासना केली. हा प्रभूचा शब्द आहे. Amen.
सर्व राजांचा राजा आणि देवमंदिराच्या कोणशिलेचा दगड आहेस. तूच पृथ्वीवरील मातीपासून मनुष्याला बनवले आहेस. त्यालाच आता येऊन वाचवण्याची कृपा कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मरियम म्हणाली, माझा जीव प्रभूला धन्यवाद देतो आणि देव जो माझा तारणहार, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महान कृत्ये केली आहे. त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय करतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची दानादान केली आहे. त्याने अधिपतींना राजासनावर ओढून काढले आहे आणि दीनांना उंचावले आहे. त्याने भुकेल्यांना उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे आणि धर्मांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरियम सुमारे 3 महिने अलिशेबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताने जपलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, शाळेमध्ये मुलांच्या तोंडी परीक्षा असतात. आपण ज्या वेळेला शाळेमध्ये होतो तेव्हा एक 5-10 दिवस अगोदरच आपले शिक्षक आपल्याला सांगायचे, त्या 5 कविता इंग्लिशमधल्या, 5 मराठीमधल्या आणि 5 हिंदीमधल्या तोंडपाठ करा आणि याच्यातली कोणतीही कविता आम्ही तुम्हाला बोलायला सांगू. आणि मग आपण घरी त्या किती वाचायचो, कवितेला चाल लावायचो आणि त्या कविता तोंडपाठ करायचो. आणि मोरल टेस्ट आली की एक चिठ्ठी उचलायची आणि जी कविता आपल्या वाटायला येईल ती आपण रिसाईट करून किंवा गाऊन टीचरला दाखवायचो आणि त्यावरती आपल्या तोंडी परीक्षेचे मार्क्स आपल्याला मिळायचे. आत्ताच्या मुलांना कविता पाठ करायला सांगा, जमतात का? नाही. फिल्मची सगळी गाणी बोलता येतील, परंतु शाळेमध्ये एकही कविता कोणता पोराला बोलता येत नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही आजकालची पोरं 10वी होतात आणि कॉलेजमध्ये जातात. 11वी-12वीला शिकायला लागल्यानंतर त्यांना पटकन पंख फुटतात. आजूबाजूला त्यांना तरुण पोरं दिसायला लागतात, तरुण मुली दिसायला लागतात आणि कधीही कविता न पाठ केलेली माणसं लव्ह लेटरमध्ये आपल्या फियन्सेसाठी कविता लिहायला सुरुवात करतात. आणि हे बघून आपल्याला आश्चर्य वाटतं की हा मुलगा शाळेमध्ये याला एक कविता तोंडपाठ करता येत नव्हती. ही मुलगी अर्धवट कविता तोंडपाठ करत होती. त्यांना आता आपल्या फियन्सेबद्दल एवढे शब्द कुठून काय सुचायला लागले. आणि अशा कविता, प्रेमपत्र, प्रेमाच्या गोष्टी, या गोष्टी त्यांना कशा काय जमतात. मी कॉलेजला असताना सुद्धा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गार्सियस नावाचं एक मॅगझिन होतं. दर महिन्याला ते प्रकाशित व्हायचे आणि आमच्या टीचरनी मला त्याच्यामध्ये बऱ्याचशा कविता आणि बरेचसे लेख आणि नाटकं लिहायला सांगितली आणि मी नेहमी लिहायचो त्याच्यामध्ये.
आणि ते छापून यायचं. परंतु इतर मुलांच्या सुद्धा कविता त्याच्यामध्ये होत्या आणि मी वाचल्यानंतर मला समजायचं की सगळ्याच्या सगळ्या कविता ह्या प्रेमावरती आधारलेल्या आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तसंच काहीतरी आजच्या शुभवर्तमानामध्ये घडलेलं आपल्याला दिसतं. पवित्र मरियेच्या जीवनामध्ये महान असे 2 चमत्कार झाले होते. पहिला चमत्कार कोणता की ती प्रभूची आई होणार होती आणि दुसरा अत्यंत अशक्य असलेला चमत्कार कोणता तर तिची मावस बहीण अलिशिबा ही म्हातारी असताना तिचा परमेश्वराने आदर राखला होता, तिची प्रार्थना ऐकली होती आणि तिला ती गर्भार होती 6 महिन्यासाठी. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून ह्या अलिशिबेची सेवा करण्यासाठी पवित्र मरिया डोंगराळ प्रदेशातून धावत धावत तिच्याकडे गेली आणि तिने अलिशिबेला अभिवादन केले, तिला मिठी मारली आणि मग अलिशिबेने सुद्धा तिला अभिवादन करत म्हटले की स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडता माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. हे शब्द अलिशिबेचे होते. अलिशिबेने केवळ संवाद साधला, परंतु अलिशिबेचे शब्द संपता बरोबरच पवित्र मरियेने आजचं स्तोत्र गायलं. पावन पावन नाम प्रभूचे, केले मजला धन्य किती, मन माझे आनंदे धरले, गाते प्रभुरायाची स्तुती. या दासीच्या दीनत्वाला प्रभूने उंचा दिले अति, दया दाखवी प्रभू दयांना, भय त्याचे जे हृदय धरती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे स्तोत्र साधं आणि सोपं नाही. हे स्तोत्र आम्हा फादरांसाठी आणि सर्व सिस्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र आहे. आम्हाला दिवसातून जवळजवळ 5 वेळा प्रार्थना करावी लागते आणि ही प्रार्थना आमच्या बुकमध्ये, त्याला ब्रीवरी म्हणतात, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेली असते. आणि एकदा का संध्याकाळ झाली की झोपण्याच्या अगोदर किंवा संध्याकाळच्या वेळेला आम्ही एकत्र येतो, जिथे 5-6 सिस्टर आहेत, 5-6 फादर आहेत किंवा एकटे फादर. कधी रात्री उशीर आले तरी ही प्रार्थना केल्यानंतरच झोपावं लागतं. ह्या प्रार्थनेमध्ये अनेक प्रार्थना आहेत, परंतु ती प्रार्थना संपताना हे जे स्तोत्र मी आता बोललो किंवा वाचलं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅग्निफिकॅट. माय सोल ग्लोरिफाइज द लॉर्ड अँड माय स्पिरिट रिजॉइसेस इन गॉड माय सेव्हियर. हे स्तोत्र आम्हाला कंपल्सरी रोज संध्याकाळी वाचावं लागतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, धर्मगुरू पदामध्ये आणि शिष्टर पदामध्ये अनेक अडथळे असतात आणि हा मान, सेवेचा मान प्रभूने आम्हाला दिल्याबद्दल आम्ही हे स्तोत्र गातो आणि प्रभूच्या नावाला महिमा देत असतो, प्रभूचे गौरव करत असतो, त्याची स्तुती करत असतो. आणि ही स्तुती माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, पवित्र मरियेने आजच्या शुभवर्तमानामध्ये केलेली आढळते. ही पवित्र मरिया 16-17 वर्षाची मुलगी, जसा एखादा कॉलेजचा मुलगा आणि मुलगी दुसऱ्या मुलामुलीच्या प्रेमामध्ये असतात आणि लगेच आपला पेन उचलतात आणि दुसऱ्या मुलीबद्दल आणि मुलाबद्दल कविता लिहितात, तशी ही प्रेमात असलेली मुलगी काय करते? तिला कविता स्फुरते, हे स्तोत्र स्फुरतं आणि ती पटापट ते स्तोत्र बोलून दाखवते. ती कोणाच्या प्रेमामध्ये होती बरं? तर ती परमेश्वर पित्याच्या प्रेमामध्ये होती आणि म्हणून त्याचे ती आभार मानते. तुम्ही जर हे स्तोत्र वाचलं पुन्हा एकदा आणि त्याचा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला समजतं की शब्द जे पवित्र मरियेने वापरलेले आहेत ते शब्द स्वतःबद्दल पण आहेत आणि अलिशिबेबद्दल आहेत, की अधिपतींना राजासनासमोर ओढून काढलेला आहे आणि दीन जनास त्याने उंच केलेला आहे. ज्यांना मुलं आहेत ती पुत्रवती रडत आहे,
तिला मुलं नव्हती, ती आता पुत्रवती झालेली आहे. अशा प्रकारचा आशय ती वापरते आणि सुंदर प्रकारे हे स्तोत्र ती गाते. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या ठिकाणी अलिशिबेची आणि पवित्र नदीची भेट झाली त्या ठिकाणी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो उत्तुंग असं चर्च बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक भला मोठा दगड देखील आहे आणि सर्वजण त्या चर्चमध्ये जातात आणि त्या दगडाला स्पर्श करतात. कारण ज्या वेळेला हेरोद राजाने लहान बालकांची कत्तल करण्यासाठी सैनिक पाठवलं त्यावेळेला ह्या दगडाच्या मागे योहान बाप्तिस्ता आणि येशू बाळाला एकत्र लपवलं गेलं होतं असं म्हटलं जातं. आणि त्या चर्चच्या बाहेर आल्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, चर्चच्या संपूर्ण कंपाऊंडमध्ये सगळ्या भाषेमध्ये हे स्तोत्र आपल्याला लिहिलेलं आढळेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुंदर प्रकारे ते स्तोत्र तेथे लिहिलेलं आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मराठी भाषेत सुद्धा तेथे आहे, हिंदीमध्ये आहे, तमिळमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, आपल्या इंडियन लँग्वेजमध्ये सुद्धा तेथे ते स्तोत्र आहे. आणि म्हणून मी तेथे ते पाहिलं आणि सर्वांना अनाऊन्स केलं की बघा, तुम्हाला जी कोणती भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही तिकडे तिकडे उभे राहा आणि प्रत्येकाने जोराने ते स्तोत्र गा किंवा ते रिसाईट करा, म्हणा. कारण ह्या जागी आपण कधी येऊ आणि कधी नाही माहिती नाही. आणि म्हणून आम्ही गेलो, मी सुद्धा मराठी स्तोत्राकडे गेलो कारण मराठी ग्रुप मोठा होता आणि माझ्याबरोबर बरेच लोक होते आणि ते स्तोत्र आम्ही गाण्यामध्ये म्हटलं, मन माझे आनंदे रमते गाते प्रभुरायाची स्तुती. तर हे स्तोत्र आम्ही गात असताना माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक वयस्कर बाई रडत रडत हे स्तोत्र गाऊ लागले. तिला आमचं प्रार्थना संपल्यानंतर डोंगरावरून खाली येत असताना तिला मी विचारलं, मेरी बाई काय झालं, कशासाठी तू रडायला लागली? आणि ती म्हणाली, फादर, एवढ्या पवित्र ठिकाणी की ज्या ठिकाणी येशू बाळाला आणि जॉन द बॅप्टिस्टला एकत्र लपवलं गेलं होतं हेरोदापासून त्यांचं रक्षण व्हावं म्हणून, ज्या ठिकाणी अलिशेबेने आणि मरीने एकामेकाला बेंग मारले, आलिंगन दिलं, दे एम्ब्रेस्ड ईच अदर, आणि त्या ठिकाणी पवित्र मरीने स्तोत्र गायलं, त्या ठिकाणी माझ्यासारखी म्हातारी आजारी बाई पोहोचू शकते, हा फार मोठा चमत्कार आहे. आणि ती कृपा देवाने मला त्या घटकेला दिली, ती मला सहन झाली आणि म्हणून ती स्तोत्र गाता गाता मोठ्याने रडू लागली. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तिच्या ज्या भावना होत्या त्याच भावना माझ्या सुद्धा होत्या, परंतु मोठा जमाव होता म्हणून मी काही जास्त बोलू शकलो नाही. परंतु आजचं हे स्तोत्र वाचताना मला ही गोष्ट आठवली आणि ती मी तुमच्या समोर ठेवली. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या स्तोत्रामध्ये ताकद आहे, त्या स्तोत्रामध्ये देवावरील प्रेम व्यक्त होतं, त्या स्तोत्रामध्ये परमेश्वराने माझ्यावरती काय उपकार केलेले आहेत आणि त्याला मी कशा प्रकारे धन्यवाद द्यायचे आहे हे सर्व व्यक्त होतं. आणि म्हणून कधी कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला हे स्तोत्र काढत जा आणि जरूर आपल्या कुटुंबामध्ये या स्तोत्राचं वाचन करा. हे स्तोत्र परमेश्वराचे गुणगान गायला शिकवतं, परमेश्वरावरती मनापासून प्रेम करायला शिकवतं. हे स्तोत्र परमेश्वराची महिमा आणण्यासाठी आपल्याला शिकवतं. आजच्या पवित्र मिसामध्ये आणि नोव्हेनामध्ये सहभाग घेत असताना आपण ह्या स्तोत्राप्रमाणे, ह्या पवित्र मरियेप्रमाणे परमेश्वराचे सदा गुणगान गावे, त्याला धन्यवाद द्यावे आणि सदैव आपण परमेश्वराच्या प्रेमात असावे म्हणून आपण संत जेरोमची मध्यस्थी मागूया. आमेन.
सर्व संदेशांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 सर्व समर्थ परमेश्वर सर्वांनी पृथ्वी तुझ्या महिमेने सर्वसर्वा केली प्रभूच्या नामाने काय बोलणे सर्वसर्वा केली. प्रभू तू खरोखर पवित्र आणि सर्व पावित्रांचा पूर्णम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आभार आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त स्वेच्छेने स्वीकारल्याने आपल्या दुःखसहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली. तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व त्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या अनुसार आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुझे जिवंतही भाकर व आनंदात त्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्या नवख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या सर्वापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात आहे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित त्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या सर्व गावात निर्माण जावा. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही क्षेत्र बनवा. आमची रोजची भाकरी आणि जसे तसे तू आमच्या पापाची क्षमा कर आणि हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्ठास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या शांतीकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व्यक्त करण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला शांती दे. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य.
सूचनेकडे लक्ष असू द्या. उद्या बुधवार दिनांक 23 डिसेंबर, उद्या नोव्हेनाचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 7ची मिस्सा, ही जी नोव्हेनाची मिस्सा आहे ती पूर्णपणे संगीतामध्ये होईल, याची कृपया नोंद घ्यावी. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अद्यापही नोव्हेनासाठी आली नसेल तर उद्या शेवटचा नोव्हेना आहे. आपण घरी राहू शकता आणि दुसऱ्यांना कृपा करून नोव्हेनासाठी पाठवा. प्रत्येक व्यक्तीने या परिस्थितीमध्ये एकतरी नोव्हेना अटेंड करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे सर्व नियम आणि कायदे करा. त्याचप्रमाणे आता मिस्सानंतर पॅरिस काउन्सिलची सभासदांची सभा आहे थोड्या वेळापुरता. त्यानंतर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या पॅरिस काउन्सिल सभासदांकडे किंवा झोनल कॉर्डिनेटरकडे आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये इन्फॉर्म करण्यासाठी एक बॅनर दिलं जाईल. हे बॅनर आपण मध्यवर्ती ठिकाणी असं लावायचं आहे की आजूबाजूला असलेल्या सर्व अख्रिस्ती लोकांना सुद्धा या बॅनरद्वारे येथे जत्रा नसल्याची सूचना दिली जाईल. आणि म्हणून कृपा करून हे बॅनर कुठेतरी कोपऱ्यात लावू नका, अशा ठिकाणी लावा की सर्वांना येता जाता वाचता येईल आणि आपोआप प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये चर्चा होईल. यंदाच्या वर्षी काश्मीरा चर्चची जत्रा ही कॅन्सल केलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता मराठी भाषेमधून ख्रिसमसची मिसा आणि 25 तारखेला सकाळी 8 वाजता ख्रिसमसची मिसा इंग्लिशमधून होईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची सूचना आपणास सांगण्यात आलेलं आहे की 10 वर्षांखालील मुलांना चर्चमध्ये प्रवेश नाही आणि 65 वर्षावरील पुरुष स्त्रियांना चर्चमध्ये प्रवेश नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिसमसच्या दिवशी आणि सणाच्या दिवशी प्रचंड पोलिसांचा इथे पहारा असेल. ही गोष्ट लक्षात ठेवून कोणता अनुचित प्रकार घडू नये आणि एखाद्याच्या मूर्खपणामुळे मिसा बंद होऊ नये. चालू असलेली मिसा बंद करायला लावू शकतात आणि म्हणून होऊ नये म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या पॅरिशमधील लोकांनी जे वयाचे 65 आहेत, 65 आणि त्यावरील आणि 10 वर्षाखालील मुलं त्यांनी आताच कम्युनियन घेतलेलं आहे, अशा लोकांनी शक्यतो घरीच राहावं. त्या लोकांना कम्युनियन देण्यासाठी मी स्वतः आपल्या विभागामध्ये येत आहे. लक्ष द्या, 24 डिसेंबरला सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत घोडबंदरच्या तिथे एक क्रॉस आहे गावामध्ये नवीन बांधलेला डिसोजा फॅमिलीचा. त्या क्रॉसच्या जवळ उघड्यावरती मी थोडीशी प्रार्थना करेन आणि सर्वांना कम्युनियन देईन. जे आजारी येऊ शकत नाही तिथपर्यंत त्यांना युक्रिस्टिक मिनिस्टर कम्युनियन आणतील, याची कृपया नोंद घ्यावी. मग तिथून मी सरळ काशी गावामध्ये येईन साधारण 11:30 पर्यंत.
11:30 वाजता किंवा साधारण 11:45 वाजता मी चॅपलमध्ये अशा लोकांसाठी प्रार्थना करेन ज्यांना कम्युनियन हवा आहे, ते ख्रिसमसच्या मिसाला येऊ शकत नाही, सेंट जेरोमच्या सणाच्या मिसाला येऊ शकत नाही, नियमामुळे किंवा आजारी असल्यामुळे त्यांना मी तेथे कम्युनियन देणार आहे. हे कम्युनियन तुम्ही ख्रिसमस निमित्ताने आणि सेंट जेरोमच्या सणानिमित्ताने चॅपलमध्ये तेथे स्वीकारू शकता. हा झाला 24 डिसेंबरचा कार्यक्रम. 25 डिसेंबरला सकाळची मिसा 9 पर्यंत संपेल आणि त्यानंतर साधारण 10-10:30 वाजता मी पेक्करपाड्यामध्ये येईल आणि पेक्करपाड्यातील सर्व आजारी घरी असलेल्या किंवा जे नियमात येतात अशा सर्व लोकांना तेथे कम्युनियन देईल. हे कम्युनियन ख्रिसमसचं आणि सणाचं एकत्र म्हणून दिलं जाईल. तरी कृपया तेथे सर्वांनी त्या वेळेला हजर राहायचं. इतर झोनला सुद्धा मी युक्रिस्टिक मिनिस्टरला सांगितलं आहे की तुम्ही एखादी मध्यवर्ती जागा निवडा आणि त्यांना सांगितलं आहे 26 आणि 26 तारीख सोडून 27 ते 31 पर्यंत तुम्ही मला कधीही सांगा. तुमच्या झोनमध्ये येऊन मी सर्व वयस्कर लोकांना कम्युनियन देऊ शकतो. तर कृपा करून इतर 5 झोननी जर तुम्हाला गरज असेल तर मला बोलवावं ही नम्र विनंती. उद्या कन्फेशनचा शेवटचा दिवस आहे. शेकडो लोकांनी कन्फेशन केलेलं आहे. प्रिय बंधूंनो, भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अख्ख्या मुंबईमध्ये कोणत्याच चर्चमध्ये कन्फेशन नाही. आपल्या इथे मी तुमच्यासाठी कन्फेशन ठेवलेली आहे. कृपा करून ही कन्फेशन करून घ्या. उद्या संध्याकाळी मी 5 वाजता बसणार आहे, 5 ते 5:45. त्यानंतर कोणीही आलं तरी मी कन्फेशन करणार नाही. माझी स्थिती काय झालेली आहे ते तुम्ही माझ्या तोंडावरून बघू शकता. प्रिय बंधूंनो आणि भगिनी, थोडंसं सहकार्य करा आणि उद्या कन्फेशन करून घ्या. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीरामुळे आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त हो. आम्ही आमच्या धर्मश्रद्धेत स्थिर राहावे, सदाचारांच्या मार्गाने चालून आमच्या तारणकर्त्याच्या स्वागतात जावे व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे, म्हणून तुझे आम्हाला सहाय्य मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत जेरोमचा नोव्हेनाचा 8वा दिवस, सुरुवातीची प्रार्थना. हे संत जेरोम, आमच्या धर्मक्रमाच्या आश्रयात तुझे स्नेहान करण्यासाठी आणि तुझ्या अलौकिक सणाची आमची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी दृढ विश्वासाने तुझ्या चरणी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. हे संत जेरोम, देऊळ मातेच्या महान संता अनेक पवित्र पुस्तके अभ्यास करून त्याचा एक पवित्र ग्रंथ तयार केला. तसे तुझ्या धर्मक्रमातील विखुरलेल्या लोकांना एकत्र कर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा निर्माण आहे, तसाच तो आमच्याही धर्मक्रमाचा निर्माण आहे. त्याची आम्हाला जाणीव होऊ दे, जेणेकरून आमची आध्यात्मिक तयारी होईल. हे संत जेरोम, आमच्या आश्रयदात्या, तुझ्यापाशी विश्वासाने आलेल्या आजारांना मुक्ती देणारा आनंदित कर. तसेच सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभावे, म्हणून आमच्यासाठी येशू जवळ विनंती कर. दिवसेंदिवस आमचा ख्रिस्ती विश्वास मजबूत होण्यासाठी व ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्यास आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्व शक्तिमान दयाळू बाबा, तू संत जेरोमला एका असामान्य धर्मगुरूचा अवतार दिलास. त्याच्या उपदेशाद्वारे तारणाची रहस्य आम्हाला प्रकट केली. आम्ही एकमेकांवरती प्रेम करावे, वैश्विकच्या आदेशाप्रमाणे वागावे, अशी आम्हाला शक्ती मिळावी. म्हणून हे दयानंद देव, हे दयानंद परमेश्वरा, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, पावित्र्य, चारित्र्य, उपकारवृत्ती, अन्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ या सर्व सद्गुणांनी
जहालनाम्यावर प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनींवर निस्वार्थी प्रेम करता यावे, वितरणांच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा, की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे प्रभो संत जरूरद्वारे आम्हाला कृपा दे. हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला, देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या तारणाची गूढ रहस्ये लोकांना साध्या व सोप्या भाषेत उघड केली. तसेच त्याने प्राश्चित्य प्रार्थनावर त्याग करून पवित्र कमाविले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे प्रभो संत जरूरद्वारे आम्हाला कृपा दे. हे दयानिधे, संत जन्मला दीनदुबळ्यांची दुःखितांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायांशी आज आम्ही श्रद्धापूर्ण अंतकरणाने जगलो आहोत. शारीरिक व मानसिक आधार, पापबुद्धी, ऐहिक विवंचना, दारिद्र्य व चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्रामात व शेजारात बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून हे प्रभो संत जरूरद्वारे आम्हाला कृपा दे. थोड्या वेळ शांत राहा, आपले डोळे बंद करा, हात जोडा, मानानम्रतेने खाली वाकवा आणि संत जेरोमला आपल्या विनंत्या सांगा. हे संत जेरोम, कोणाला बाळाची देणगी हवी आहे, तर कोणाला दुसऱ्या बाळाची देणगी हवी आहे. कोणाचा हात दुखतो, कोणाचा पाय दुखतो, कोणाची कंबर दुखते, कोणाला ताप येतो, कोणाला चक्कर येते. संत जेरोम, ह्या तुझ्या लेकरांसाठी मध्यस्थी कर आणि त्यांना चांगलं आरोग्य दे. संत जेरोम, शेकडो तुझी लेकरं तुझा नवेना करत असतात दरवर्षी. आमच्या पॅरिशमधीलच नव्हे तर आजूबाजूच्या पॅरिशमधून भरपूर येथे नवेनाच्या काळामध्ये गर्दी असते. परंतु ह्या सगळ्या नियमामुळे आम्ही मध्यामध्ये अडकलेलो आहोत. परंतु हे संत जेरोम, मी त्यांच्यासाठी विश्वासाने प्रार्थना करतो की त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. कोणाच्या कोर्ट केसेस आहे, कोणाची प्रॉपर्टी विकायची आहे, कोणाच्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, मुलगा हरवलेला आहे, कोणाची आई सिरियस आहे, आजारी आहे, कोणी इस्पितळामध्ये आहे, कोणी करोनाने ग्रस्त आहे, कोणाची सोयरी जुळत नाही, लग्न झालेल्या जोडप्यांना मुलाबाळाची देणगी हवी आहे, कोणाला मासेमारीच्या धंद्यामध्ये बरकत हवी आहे, कोणाला बाजारपेठामध्ये बरकत हवी आहे, कोणाला धंद्यामध्ये चांगली बरकत हवी आहे, कोणाला नोकरीमध्ये पगारवाढ आणि बढती हवी आहे, कोणी नोकरीच्या शोधात आहे, शाळा कॉलेजच्या मुलांना परीक्षेमध्ये यश हवं आहे. कोणाची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, कोणाची नोकरी गेलेली आहे. प्रभू, या सर्व लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या तू पूर्ण कर, सफल कर. संत जेरोम या लोकांसाठी मध्यस्थी कर. संत जेरोम, मी प्रार्थना करतो की परंपरेनुसार हजारो लाखो लोक 26 डिसेंबरला सणाच्या दिवशी सगळ्या मिसासाठी आणि जत्रेसाठी मोठी गर्दी करत असतात. परंतु यावर्षी सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमानुसार आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, प्रसार होऊ नये आणि आपल्या ख्रिस्त सभेला वेठीस धरलं जाऊ नये, या अर्थाने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत. ही गर्दी नकोय. परंतु संत जेरोम विश्वासाने लोक यूट्यूबवरती लाईव्ह मिसा ऐकणार आहेत. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कर. दरवर्षी सणाला मान्यवर येतात, परंतु
परंतु ह्या वर्षी ते येऊ शकत नाही. संत जरम तुझा उजवा हात पुढे कर. या सर्व आमच्या चर्चा आधारस्तंभांना, मान्यवरांना आणि येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि घरच्या घरीच त्यांना ब्लेसिंग दे, घरच्या घरीच त्यांना भरपूर कृपा दे. अशी नम्र प्रार्थना संत जरम तुझ्या चरणाशी या लोकांसाठी मी करत आहे. माझं चर्च माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी. लाट येत आहे पुन्हा एकदा, ती मागच्या मागून जावी. त्या सणाद्वारे तिचा प्रसार होऊ नये ही कळकळीची प्रार्थना संत जरम तुझ्या चरणाशी आम्ही करत आहोत. अविचाराने वागणारी लोक प्रभू त्यांना सुबुद्धी दे. नियम पायदळी तुडवणारी लोक त्यांना बुद्धीचं दान दे परमेश्वरा. बिनधास्त वागणारी लोक आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करणारी ही लोक त्यांना तू सुबुद्धी आणि बुद्धीचं दान दे परमेश्वरा. संत जरम मोठ्या कळकळीने अगदी हृदयाच्या खोल टप्प्यातून ह्या सर्व विनंत्या आमच्या लोकांच्या तुझ्या चरणाशी मी अर्पण करत आहे. त्या विनंत्या येशूपर्यंत पोहोचव आणि आम्हाला तुझं कृपादान देत राहा. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वरा, आम्ही प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने संत जरमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आम्हाला मिळावा व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळावी अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु ज्ञान मैया आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या मुलाचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा जवळ असो. हे संत जरम उभे राहा. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने प्रभूवरती गीते रचण्यासाठी आणि ती मोठ्याने गाण्यासाठी, त्याचा महिमा वर्धिण्यासाठी तुम्हास पाठविण्यात